आज आहे देवन काय 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 वेददया गाते श्रुती म्हणते तुका म्हणे नियोजन गोडभंग आहे. तेव्हा त्याच्यामध्ये तो वरानं विचारला, म्हणलं तुम्ही महाराज एवढी भक्ती करता, संसाराच्या नावे वाढता पुण्यधर्म केला, एवढे संसारी मी तो एक जाणे हरी, नेणे अनेक काय धंदा नित्य घ्या तसे, अखंड न खंडे अभंग न भंगे. त्यांची जी भक्ती असते ती कशी गंगेच्या प्रभावाप्रमाणे. कोणाच्या गंगेचा प्रभाव खंडित होत असतो का कधी? पाऊस पडवत फार न पडू ते काय इंद्रायणी चंद्रभागा आहे का कुबेर गंगा आहे. उलट उन्हाळ्यामध्ये काय असतं, मिळवणी मिळताची असे समुद्री गंगा जळ माझे मन देशी देशी आनंदी. बरं याच जन्मात नाही, तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे. भक्तीचा प्रवाह खंडित होऊ शकत नाही आहे ना. अशी करता तरी कोणाची भक्ती, असा जर प्रश्न केल्यानंतर तो कुबराय उत्तर देतो, आम्ही ज्याचे आणि ज्याचा पंढरी आहे. माझा ज्या ठिकाणी परमात्मा आणि विराजमान आहे, मग ते सामान्य आहे. कुठे म्हणा, पंढरी म्हणा, राम अवतारामध्ये अयोध्या म्हणा, कृष्ण अवतारामध्ये गोकुळ म्हणा, आणि विठ्ठल अवतारामध्ये पंढरपूर. यांचं वर्णन अगाध आहे. काय आहे असे, म्हणजे ज्या वेळेला ज्या ज्या क्षेत्राचं वर्णन करायचं असतं त्याला एकाला गौणपणा द्यायचा आणि एकाला काय देण्याचा श्रेष्ठपणा द्या. ज्या वेळेला वेळ पाहून, बरं का. नाही तर राम जन्माला कृष्णाचा आणि कृष्ण जन्माला कोणाचा. मग त्यावेळेला अयोध्या म्हणा, गोकुळ म्हणा, पंढरी म्हणा, हे सर्वमध्ये आळंदी म्हणा, हे जे महाराष्ट्रातले 2 दैवत आहे ना, मग 2 दैवत कोणते? हे काय, पंढरी आणि आळंदी नाही का. वारी म्हटल्यानंतर पंढरपूर, पंढरपुराहून आला की आळंदी, आळंदी आला की पंढरपूर, असं करता करता किती वाऱ्या करतो तसं नाही. त्याच्यातच धन्यता मानत असतात. पंढरीचे वारकरी वारी चुकवणे दी हरी. मग असं जर तुमचं जीवन आहे तर तुम्ही ज्याची भक्ती करता, बरं का, ते क्षेत्र पंढरपूर आहे. बाप तीर्थ पंढरी आणि भू वैकुंठ भक्ते पुंडलिके तारियले विश्वजना आणि वैकुंठीची मूर्ती आणली. नुसतीच आणली की इथं उभा केलं म्हणता तुला सवय पडलेली आहे जाण्याची आणि येण्याची, सवय म्हणून टाकायची नाही. काही यातनं काम झालं की ते काही नाही, आता इथेच राहायचं म्हणायला लागले. आता काय वर दिलेलं आहे ना. पुंडलिका म्हणला तुला काय मागायचं असेल, भला भला पुंडलिका मानून असे जन लोकांना पुढे झालं. बरं म्हणायला लागले इथं तर उभा मी काहीतरी. मग विटेवर ते तेव्हा पुंडलिक आहे, वीट टाकी विटेवरही उभा राहिला विठ्ठल. मग सगळं काही झालं. आता तुम्हाला माहिती आहे सगळी भविष्यत मंडळी आहे, तुम्ही काही पहिल्या वर्षातली सगळे सारे कीर्तनकार मंडळी आहे. असं श्रोतावीचा आता संपला काय काय. संस्था दरवर्षी 80-85 प्रचारक काय करते, निर्माण करते. मला लागते किती किती वर्षापासून, 100 वर्ष झाले, किती प्रचारक झाले. म्हणून तर भाजप निवडून आला. एक म्हणते संहिता बजाव आणि भाजपमध्ये धर्म बजाव आहे ना. जाऊ दे आपला विनोद द्या सोडून. मला पंढरपूरचं आणि पांडुरंगाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे नाही का. मग पांडुरंगाचे दैवत आहे, दैवत सामान्य नसून तो हा देवाचाही. पंढरपूरचं महात्म्य तुम्ही सगळं भरपूर ऐकलेच आहे. मग देवाचाही देव म्हणजे आला एक प्रश्न, ज्याच्याविषयी तुकोबाराय म्हणतात देवाचाही देव आहे. हे देवाची आवश्यकता जीवनामध्ये का भासली असा प्रश्न आहे नाही का.
मनुष्य जीवन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ईश्वर भक्ती नसेल. काही वर्ग सोडून द्या, ते ईश्वर काय करीत नाही, मानत नाही. वेदही मानत नाही, काय मानत नाही, ईश्वर. म्हणजे जगतसृष्टी कशी निर्माण होते असा प्रश्न उत्पन्न झाला की म्हणण्यात काम, देवाभिवाचा काहीही संबंध नाही. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदा अनीश्वर परस्पर संभूतम किंमन्यत. आणि हेच त्यांचं काय आहे, जो ईश्वर मानत नाही, चुका म्हणे त्याने नाही विसरली तयार आणि पसुतील खाणे. जर देवाचा विसर पडला, देव मारत नसेल, पसुतील खाणी 84च्या, मग संपलं सगळं. मोठी हानी आहे. जीवाला ती हानी काय होत नाही, वाटत नाही. जो ईश्वर मानत नाही त्याने आपले किती हानी केली तरी हे सांगता येत. ईश्वर असो अथवा नसो मानत असेल तर मग त्याने आपलं सार्थकपणा केला. काय केलं सार्थकपणा जर कशामध्ये असेल तर बाकीच्या अन्य जीवनामध्ये नाही. ईश्वर भक्तीच प्रधान आहे. काय अपार्थाने पुढतं पुरती न्यायची सांगू कधी मी चाड तरी भक्ती नवी सम्या, नवी अध्यायामध्ये आहे का नाही. भक्ती न विसंबेगा नाही ज्याची भक्ती पतित भक्त सदैव. भक्तीचं महात्म्य भरपूर केलेलं आहे. सर्व याच्यापेक्षाही ज्ञानापेक्षाही सुद्धा भक्तीचं महात्म्य जास्त आहे का. कारण तो सर्वसामान्याचा काय विषय आहे. वेदांत हे सर्वसामान्याचा विषय आहे का अधिकारी लागतो. इथे एखादा मनुष्य एका पाठामध्ये येऊन बसतो तर बंद बसतो पुन्हा उठून येणार असं. त्यांना विचारलं, म्हटलं पाठ काही संपला नाही, उठून का झाला. म्हणलं सगळं डोक्यावरून झालं. राम नाही, कृष्ण नाही, काही नाही. मग सर्वसामान्याचा जो साधकाचा विषय आहे. कोणाचा सर्वसामान्याचा विषय. सर्वसामान्याचा विषय कोणता. यारे याती बोलते नारी नर बरावा विचारचे नरगेचे. सर्वांना सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी होता तो सर्वसामान्याचा विषय असल्यामुळे पण फल मोठा आहे. काय दिसायला जरी सर्वसामान्य असेल तरी भक्तीच्या द्वारा त्याला याची काय होते, ईश्वराची काय होते प्राप्ती होत असते. फलाच्या दृष्टीने यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद्दे एकम सांख्यमचे योगंचे. किंबहुना भक्तीचं फल वेदांतापेक्षाही सुद्धा सर्वसाधारणाच्यापेक्षा मोठा आहे बा. अरे तुम्ही कर्म केलं तर कर्माचं फक्त चित्तशुद्धी हेच फल आहे. याच्या पलीकडे फल देण्याची त्याची काही नाही शक्ती नाही. चित्तस्य शुद्ध आहे कर्म. बरं आपण योग घेतला तर समाधीपर्यंत जातो. कुठपर्यंत भगवत दर्शन करून देण्याची शक्ती योगामध्ये सुद्धा नाही. योगाची या वाटा जे निघाले का आणि त्या दुःखाची वाटा सामान्य आहे का क्लेश आहे त्याच्यामध्ये. तो काही सामान्य आहे का. म्हणून भगवत भक्ती नाही ना, ईश्वराचं दर्शन करून देण्याची शक्ती त्याही साधनामध्ये आहे. बरं तुम्हाला वेदांत घेतला आपण तर वेदांतामध्ये सुद्धा अज्ञान घालवेल. काय घालवेल पण दर्शन करून देण्याचं सामर्थ्य नाही. भक्तीमध्ये दोन्ही आहे. भगवत दर्शन आहे आणि सगुणाचे दर्शन आहे, पुन्हा निर्गुणाचं सगळ्याला. असा भक्ती मार्ग साधू संतांनी तेषां समुद्धर्ता मृत्यू संसाराचा भवामीन चिरात पार्थम आले. असे जे भगवत भक्त असतात त्याची लक्षणं सांगितली. अद्वेष्टा सर्व मैत्र करुणे वचा निर्ममा निरंगा आहे. काय माझं त्याला भक्ती म्हटल्यानंतर उपास्य लागत असतं. काय लागते उपास्यच नाही तर भक्ती काय करणार आहे. उपासक असा तो उपासक एकनिष्ठ असतो का. काही माणसाचा नियम असतो ना, जरी आणखी तो एखाद्या परक्या गावाला गेला असला तरी देव कुठे घरी आहे, गेला कुठे. मग काय करतो पंढरपूरला बघा तुम्ही, पूजा केल्याशिवाय ग्रहण करायचं नाही. मग चंद्रभागेत स्नान करतो, वाळूचं लिंगा करतो. कशाचं आणि वाळूचं लिंग करून त्याची काय करतो पूजा करतो. पुन्हा लिंग काय करतो
मग पूजा 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 माझी पण आहे का नाही, किती सोपी आहे भक्ती. एक पसा पाणी आणि एक शंकराची भक्ती. भगवान विष्णूच्या ते भावे तुळशी जळ एक पान माळलं तरी संतुष्ट होत असं. फारसं काही द्यावं भक्ती लोकांचा भ्रम आहे म्हणून सांगितलं. भक्तीमध्ये तुम्हाला असं आपल्याला असं वाटत असते आपल्या विद्येमुळे, आपल्या धनामुळे, आपल्या तपामुळे, आपल्या आणखी पूजेमुळे परमात्मा प्रसन्न होईल. याचा अभिमान आपल्या ठिकाणी असतो. काय असं आता तुमची पूजा किती, दान किती, जे लक्ष्मीचं तप पुरत नाही. प्राकृत हेंद्रेन केली सगळं नाही का. मी लक्ष्मी डावलवणी केली, त्याच्या गरुडासारखे जिथं लाग लागू शकत नाही. आणि तिथे हा म्हणत असतो मी तुळशीच्या पानानेच प्रसन्न. अभिमान निवृत्त झाला पाहिजे. काय झाला पाहिजे जोपर्यंत म्हणून सकळ गुणाचे लोण आणि काय सुंदर उत्पत्ती आगवी सांगितले तई जबरी कमाय. भाव असेल तर जमू शकत नाही. आपण एक कश्चित आहोत परमेश्वराच्या समोर. आपले काही जसं लक्ष्मीचा लाग लागत नाही तर आपले जर विचारतो मी लक्ष्मी डावलवणी केली मग फक्त काय पाहिजे तुमचे नाही का म्हणून तोच दैवाचा भक्तीच्या ह्याच्यामध्ये शांती पडते नाही. नाही आपण काय जाणे भक्तीचा मानिक नाही माझे म्हणजे सोपं दैवत नाही. भक्ती मार्ग आहे आणि भक्तीचा मार्गाचा आलंबन करणं हे मनुष्य यामध्ये अन्य जरी मार्ग असेल पण त्याचे अधिकारी काय. आता कलियुगामध्ये योगन हे जमत असते काय शक्य आहे का. साधा एका दिवसाचा आणि एक दिवसाची एकादशी सुद्धा करणं काय जाते लोकांना जड जात असते. एक दिवसाची आणि एकादशी तुम्ही करण्याकरता दिवसभर उपाशी राहता. कोणी सांगितलं म्हणलं हा गाव धंदा भक्ती मार्ग होईल का. म्हणून सोपा मार्ग सगळ्यामध्ये कोणता आहे ईश्वर. आणि ह्याच्यामध्ये उपास्य दैवत कोण असा प्रश्न. ज्याची आपण उपासना करत असतो त्या तिथे तुकोबारांचा आमचा उपास्य दैवत देवाचाही अनेक अभंगामध्ये सांग. आम्ही आनंदाद्वय नित्य निरामय ते समचरण साजरे गोडाची वर्णन आहे. उपास्य दैवत आमचं कोण आहे तो हा देवाचाही देव म्हटल्यानंतर आणखी बाकीचे काही असले पाहिजे आहे की नाही. तर उगीच एकच देवस्थानाचा प्रश्न निर्माण होतात. म्हणजे आपल्या याच्यामध्ये भक्तिशास्त्रामध्ये पुराणांतरी प्रत्येकाचं वर्णन केलेलं असेल आणि ज्याचा पुराण असेल त्या पुराणामध्ये त्याचंच वर्णन काय असेल. शिवपुराण असेल तर शंकराचं, विष्णू पुराण असेल तर देवीचं असेल तर देवीचं, ज्याचं वर्णन असेल. आमच्याशिवाय जसं मग सर्वात मोठा आहे तरी हा एक प्रश्न होता. तसेच बाकी किरकोळ सोडून द्या त्याला काही फारसं महत्त्व नाही. तर देवामध्ये काही तुमच्या हे असतं अनुष्ठानं करून स्वर्गामध्ये गेला तिथे देवपदवी काय होते पण ते कायमची टिकते का ते. त्याला मरते देव म्हणायचं. काय म्हणायचं देव म्हणायचं आणि पुन्हा आणखी लाजीरवाणी गोष्ट आहे. काय करे सज्जन बंधून चोरी करतो काय आहे कडे काही मरतं देव तर काही नैमित्तिक देव. काही काळपर्यंत देवपदवीला प्राप्त होतं. काळ संपला आमदार खासदारासारखं 5 वर्ष असेल तर आमदार आणि 5 वर्ष संपले तर
मग तसे हे देवही असं. मग ब्रह्मदेव तरी काय एक आयुष्याचं याची मोठी गरीब यादीच आहे. तितक्या वर्षापर्यंत राहते पद राहते तरी काय होते पद नाही. तरी सृष्टीची या मापा मग त्यालाही सुद्धा काय. मग ब्रह्मदेव जरी असला तो नैमित्तिक देव आहे. कोणता देव आहे तो नित्य देव. कोणते ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, ज्याला काल परिच्छेद नाही, देश परिच्छेद नाही, त्याला मिळायचं असे नित्य देव आहे ना. मग त्याच्यामध्ये भगवान शंकर आणि विष्णू. गणपती पण आहे. गणपतीचा जन्म मानला जातो पण तो औपचारिक आहे. काय उपाधीच्या द्वारा असं सांगितलं आहे. त्यांनाही सुद्धा काही नाही, जन्म नाही, काय नाही, जे नित्य आहे असे देव. म्हणजे 5 सांगितले देवाच्या बाबतीमध्ये. एक भगवान विष्णू, भगवान शंकर, गणपती, देवी आणि सूर्य असे 5 देवतांची उपासना. त्या नित्य असं म्हटलेलं आहे. त्याच्यातही सुद्धा प्रत्येकाचं भांडण आहे की तो मी मोठा मोठा आहे तरी तर म्हणलं आम्हीच कोणावं उपास्य वगैरे. त्या विचारसागरामध्ये आहे बघा. तो शुभसंतती राजा होता ना, त्याच्याकरता हे सगळे त्याच्या पोराने त्याचा उद्धार होण्याकरता आहे देवाचे आयतन पंडित बोलावले होते. मग उपास्य दैवत आहे तरी कोणाची उपासना करावी. तेव्हा विष्णुपासक म्हणतात विष्णूसारखा काही नाही. मग तुम्हीच विष्णूच मग कशावरून उठात म्हणलं हे सगळे देव त्याच्या ताब्यात आहे. सांगेल तसं त्याला काय करावं लागते. मालक कोण आहे आणि कामगार आहे की सगळे. यांना सांगितले ते आपापली कामं. आकाश आहे सर्वत्र, वायूने नाव आहे, पर्वती बाई सगळा, समुद्री रेखा पृथ्वीयाबद्धी भावी ऐसा जो समर्थ आणि तो मी जगाचा नाथ. मग सगळे आमचे नियामक आहे की नाही का. म्हणून आमच्या मुळ्याचे सर्व काय होत असते, चालत असते. म्हणून उपास्य कोण सर्वामध्ये मीच हा. माझं यांचं हे वर्णन होतं. त्याच्यामध्ये दुसरे उठले वाजे शंकराचे उपासक उठले, शिव उपासक आहे. म्हणलं सर्वामध्ये उत्पत्ती स्थिती करणारा कोण आहे. सगळ्या भक्ताचं रक्षण करण्याकरता विष्णू. विष्णू काही नाही. तो विष्णू त्याला काही म्हणायचं म्हणायला हातामध्ये चक्र गदा घेऊन येणार. भक्ताचं काय करतो, रक्षण करतो. आणि माझ्या गाव्यामध्ये सगळे आहे सांगतो म्हणलं हे बरोबर आहे. काही काही सर्वामध्ये भक्ताचं रक्षण करणारा, सृष्टी उत्पन्न करणारा, पोषण करणारा भगवान कोण आहे. सगळ्या जगाचं संकट कोणी निवृत्त केलं म्हटले भगवान शंकर आहे. समुद्रामधून काय निघालं, विष निघालं ना. मग ते विष कोणी प्राशन केलं आणि सगळ्या जगाचं संकट काय केलं मिळालं. म्हणला काय शंकर चक्र घेऊन येतो, सगळं शंकर डमरू घेऊन येतो हातामध्ये. म्हणून सगळ्यामध्ये उपास्य कोण आहे, भगवान शंकर. आज 2 उपासना चालू आहे ना. एक शंकराची उपासना शिवोपासक आणि दुसरे विष्णूचे उपासक. उत्तर भारतामध्ये गेले तर सगळे शिवोपासक आहे. त्यांच्याही सुद्धा तुमच्या आमच्या इथून गंध लावतात, भस्म लावतात, सकाळी लावतात भस्म आडवं असते ना. त्यांना सांगितलं उभं लावा की जेवणला जमणार नाही. आणि गळ्यामध्ये सुद्धा माला असते पण ती कोणची असते, द्राक्षाची. चांगलं आहे. त्याच्यामध्ये हार्ट अटॅकवरती ते उपयोगी आहे असं म्हणतात. एकाला विचारलं म्हटलं का हो तुम्ही या 2 माळा कशा करा. विष्णूपाशक आहे ना, मग कोणती माळ पाहिजे, तुळशीचीच पाहिजे. मग रुद्राक्षाची माळ कशा करता. तो म्हटलं त्याच्यामध्ये गुण आहे की असं सांगतं. अटॅक आल्या माणसाला मनामध्ये पवित्रता आहे ना. आपण तेवढं संशोधन करीत नाही बा. हे तुळशीची सुद्धा पानं आहे, ते सुद्धा बरंच संशोधन आहे. तुळशीचं झाड ज्या ठिकाणी असेल ना ते प्राणवायू सोडत असतात. काय सोडतात. पंढरपूर आहे पुष्कळ प्रकारच्या तुळशीच्या झाडं आहे. मोठे मोठे झाड आहे की
जवळजवळ 1 एकर काय जास्त असेल बा. तुळशीचंच बन आहे बा. तुळशी बाग म्हणत होता पलीकडे गेला. बऱ्याच प्रकारच्या तुळशी तिथं आहे. म्हणून प्रत्येकाचे चिन्ह आहे ना. रुद्राक्षाची माळ, त्याचं गंध वगैरे. शेवटी हा सगळा भेद काय केला आहे, निवृत्त करून टाकलेला आहे. म्हणलं शंकर कसला होत असतो, कोण म्हणतो गणपती उपासक म्हणतात. म्हणलं आहे का त्यांच्यामध्ये काय ते अमंगल जाग्यामध्ये जाऊन बसला. म्हणलं अमंगल जाग्यामध्ये नाही, भक्ताच्या कल्याणाकरता सर्व ऐश्वर्याचा काय केला, त्याग करून कुठे वस्ती केली. आणि मसनाला सुद्धा मंगलत्व काय करून दिलं, प्राप्त करून दिलेलं आहे. असे आणि सारे जे गणपतीमध्ये गुण आहे ते कोणाचे आलेले आहे, बापाचेच गुण कोणात आले. आणि हे ऐकल्यावर विष्णू गणपतीचे उपासक रागावून म्हणायला लागले. म्हणलं हे असं सांगू नका, बापाचे गुण नाही, त्याचे स्वतंत्र काय आहे, गणपतीसारखा दुसरा काय नाही. सगळ्या विघ्नाचा नाश करणारी देवता होती आहे. किंबहुना हरिहराला सुद्धा प्रसंगोपात गणपतीचं काय करावं लागलं. ते त्रिपुरा प्रसंग आला ना 17 अध्यायामध्ये. हरिहरालाही काही येईना, यश येईना. शेवटी पूजन कोणाचं केलं, म्हणजे यावरून श्रेष्ठत्व कोणाला, उपास्य कोण आहे. अथर्वशीर्ष आहे. त्या अथर्वशीर्षामध्ये गणपतीचं भरपूर केलेलं आहे. तम ब्रह्मा तम विष्णू तम वायू तम अग्नी बरं का, तम सूर्य चंद्रवासम असं सर्व कोण आहे. भगवान विष्णूचं सुद्धा वर्णन 11व्या अध्यायामध्ये गोडाचं वर्णन केलं आहे. तमादिदेव पुरुष पुराण तमस्य विष्णू वेत्तासी वेद्यांच्या पर्जन तया सदम वायुरामग्नी वरुण शशांका प्रभा पुरुष नमो नमस्ते सत्व पुस्तक पुनश्च एक वेळ नमस्कार करतो का, हा सहस्त्र वेळा. त्याला कळून चुकलं परमात्मा कोण आहे. पिताचे लोकस्य चराचरस्य तमस्य पूजा, सगळं विष्णूचं काय आहे बरं. त्या गणपतीच्या बाबतीमध्ये अथर्वशीर्षाचे पाठ करत असतात. मग गणपतीच काय हरिहरांना सुद्धा पूजा करावी लागली. म्हणलं असेल गणपती सगळं काही आहे, पण सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण उपास्य आहे, देवी आहे. देवी म्हणजे शक्ती. शक्ती जर असेल तर बरं आहे, नाही शक्ती जर नसेल तर शरीर प्रेत समान आहे. काय त्याला काही अर्थ आहे का. मग काय असावी लागते त्याच्यामध्ये, ते देवाधिकामध्ये अधिक आहे आणि मानवाधिकामध्ये न्यून प्रमाणात आहे. मग देवाधिक आपल्यापेक्षा कोणतंही कार्य काय करू शकतो. शक्ती जर काढून टाकली तर म्हणलं काय आहे, जरा सगळं फायदा समोर. सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. जिथे जिथे देवाधिकांनी कामं केलेली आहे, कोणाच्या बळावर ते, शक्तीच नसेल तर मग उपास्य कोण आहे. शक्तीची उपासना आहे ना, पद्मावती देवी वगैरे आली करून. दुसरे उठले बरं कोण, सूर्योपासक. ते सूर्योपासक कोणाला लागले. म्हणलं सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. लोकांच्या कल्याणाकरता म्हणलं रात्र आणि दिवस परिश्रम करत असतो. बघा क्षणभरसुद्धा काही घेत नाही, विश्रांती घेत नाही, सारखा फिरत असतो. जर त्याने प्रकाश दिला नाही तर सगळे अंध होतील की काय होतील, सगळ्या जगतातले व्यवहार काय होतील. म्हणून म्हटलं तो सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. म्हणजे 2 प्रकाश आहे. एक कोणता प्रकाश, भौतिक प्रकाश, आणि दुसरा ज्ञान प्रकाश. हे संपूर्ण जगत आहे त्याला चिन्मय असं म्हणत असतात. तो प्रकाश कोणाचा आहे, सूर्याचा आहे. म्हणलं आमचे 2 प्रकाश, ज्ञान प्रकाश आणि भौतिक प्रकाश. भौतिक प्रकाशाच्याद्वारा जगाचा हे करत असतो, ज्ञान प्रकाशाच्या द्वारा जीवाचा आणखी ब्रह्मत्व प्राप्त करून. म्हणून उपास्य कोण आहे नाही का. बघा हे सर्वाचं जरी झालं तरी वेदांतशास्त्र म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये संतांनी त्याचा भेद निवृत्त करून टाका. 10 पाच सगळे देव नसून पुन्हा एवढे देव आहे ना, एवढे नसून औपाधिक आहे. काय आहे मग देव किती आहे,
एको देव सर्वभूतेषु गूढा, सर्वव्यापी सर्वभूतांना साक्षी चेता केवलो निर्गुणाच्या. अनेक देव नसून देव किती आहे मग? लोक म्हणत असताना म्हणून तुमचा काही हिंदू धर्म आहे, अनेक देव आहे, कुठून गोळा केले कोणाला माहिती. शास्त्राने सांगितलं देव किती आहे? एको देव सर्वभूतेषु, सर्वांच्या अंतर्यामी असलेला परमात्मा अनेकात्म नसून किती आहे? एकच आहे. तेव्हा कार्यान्वये ज्या ज्या वेळेला जसं जसे येत असेल त्या त्या वेळेला तो सगुणाने काय होतो? साकार. पण मुळामध्ये किती आहे? निर्गुण आणि निराकार. ब्रह्म हे कसं आहे? निर्गुण आणि निराकार. मध्ये एकाकी न रमते, म्हणून तेच ब्रह्म काय होतं? तेच काहीकडे सगुण होत असतात. सगुण निराकार म्हणजे ईश्वर. सृष्टीची उत्पत्ती आपोआप होत असते का कोणी उत्पन्न करणारा असावं लागतं? पण सामान्य मनुष्य सृष्टीची उत्पत्ती करू शकतो का? सामर्थ्य असावं लागते. तो सर्वज्ञ आहे, सर्ववेद. यस्य ज्ञानमय तपा. परतंत्र असावा लागतो का स्वतंत्र असावा लागतो? मी ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र आणि सहज कटाक्षाने घडीमोडी हेळा मात्र पाप. डोळ्याची पापणी लावत नाही तरी सगळं ब्रह्मांड काय करतो? उत्पन्न करतो. आणि डोळ्याची पापणी झाकल्या जात नाही त्या सगळ्या ब्रह्मांडाचा काय करतो? लय करतो. हे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला ईश्वर असं म्हणत असतात. तो अनेक रूपं घेऊन काय करतो? ज्या ज्या वेळेला भक्ताची जशी जशी इच्छा असेल त्याच्याप्रमाणे ते रूपं काय करतो? धारण करतो. म्हणून भिन्न मग सर्वांमध्ये नाही का आवडणारी जी रूप असेल अवतारा येण्याची जी कारण आहे त्यात दोन रूपं हे आहे. संतांनी दोन रूपं काय केलेली आहे म्हटलं ते हिरण्यकश्यपूसारखं नको. तर हिरण्यकश्यप करता कोणतं रूप धारण केलं? मग नरसिंह. तसलं रूप म्हटलं काय कामाचं? माणसं घाबरून पळून मत्स्यन कस्यन वराह नमकन तमकन. पूर्ण अवतार रामकृष्ण. पण बरोबर ज्या ज्या वेळेला जशी जशी वेळेल त्यावेळेला तो परमात्मा येत असो. जो राम आहे तोच कोण आहे? आणि जो कृष्ण आहे तोच कोण आहे? नाही का विटेवरती उभा कोण आहे? ते जेणे उपदेश गीता म्हणते विटेवरी. मग आम्ही कोणाचे उपासक आहोत? मग त्याचा पंढरी आहे आणि तो देवाचाही. मग असे झालं सेंद्रिय हेंद्रिय देवते नाही का. ती आपल्याच तर पोटाकरता काय होते ती काय असणार? कोणीतरी भक्त होता देवीचा उपासक. मग देवी उपास्य असल्यामुळे प्रसन्न झाली. म्हटलं भक्ता तू काय कर, काहीतरी माग की आम्हाला. तर म्हटलं आमचा धंदा आहे की पूर्वी काही वाहनं नव्हते बरं का. मग काहीतरी सामान डोक्यावर न्यावं लागते, पाठीवर न्यावं लागते. एखादा घोडा बिडा तुमच्या कृपेने मिळाला तर फार चांगले पाहिजे. वाहण्याकरांनी मग ते देवी म्हणायला लागली मला अजून मला सुद्धा गाडव सुद्धा भेटेना. कोण भेटेना? भेटेना तो घोडा कुठून आणायचा? मग सामर्थ्य आहे का देवीमध्ये? मग सामर्थ्यवान घडीमोडी आणि पाप पुण्य ज्याच्या संकल्प मात्र करून ब्रह्मांड काय होते? निर्माण होते. काय काय मग तिथं म्हटलं आहे तुझ्या वासुदेवामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही हे नाही घडीमोडी हेळा मात्र पाप पुण्याचा. आंधळ्या पांगळ्याचा आधी थोडी मदत करत जागी. आंधळ्या पांगळ्याचा प्रसवला विश्वदोची सर्व घडी मोडी हेळा दुःख काळ माझी. तो हा देवाचाही. मग ज्याची आम्ही उपासना करतो तो जर आमचा पाठीराखा आहे तर काय कळी काळाचा माझा
यम सांगित या वृत्तांत तेथे नाही तुम्हाला जिथे न जाय सदा गो नका जाऊ तया नामधारक म्हटलं दर्शन नाही. नुसतं नाम जरी घेत असेल, काय घेत असेल, नाम जर घेत असेल तरी नका जाऊ तया नामधारकाच्या शिवाय. पण नका बरं सुदर्शन हा वाघारटी काळी काळाचा आहे तिथे आपले म्हणतात ते. मग काही काही असतात की त्याच्यामध्ये ज्याच्या गळ्यात माळ असेल गोपे चंदन, जाऊ दे म्हटलं गोपाळ चंदनासाठी लावत नाही गळ्यात, तरी काय आहे माळ आहे बस म्हटला नाही का. मग तो यम म्हणाला का माळ आहे का, गंध जसं दिसते तसं माळ काय होत नाही. तो यम काय करत आहे म्हणलं माळ बघत नाही. ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याच्यावरती काळाची सत्ता चालू. जाऊ दे काळ तर लांब राहिला, शिवेवर सुद्धा काय करायचं नाही. काळ काय काळाचा तुम्हाला गेला काळे खादला अवघाची आकार उत्पत्ती संहार. एवढे मोठे इंद्र आणि चंद्र नमकन तमकन कोणाच्या घशात गेलेले, पाय पाक केवढा करोनी माझी वडा असा जो काळ. सगळ्यावर सत्ता कोणाची आहे, मग शरीरावर सुद्धा सत्ता कोणाची आहे. मग असा जो काळ काय कळी काळाचा काळ गुलाम सलाम करी तो कया घरी. मी सांगतो त्याच्यावरती याच्यात एक उदाहरण दिलेलं आहे. कमाल होता तो. आणि तो कमाल आपल्या सोंगाळ्यावर सोबत विटूदंड खेळत होता. काय एकावर काय आला डाव आला, पण वेळ संपली म्हणलं उद्या डाव द्यायचा, काय द्यायचा. मग ज्याच्यावर ते डाव होता बरं का, आणि त्याला रात्रीतून काय आला मृत्यू आला. मग सकाळच्या वेळी सगळी वेळ चालली बघा. मग कमाल गेला. अरे पण म्हटलं ज्याला डाव मागायचा बरं का, त्याला काय आलेलं आहे, त्याला मृत्यू आलेला आहे. त्याने सांगितलं म्हणलं हे पा जो यम आहे ना, माझा डाव नेल्याशिवाय त्याला नेऊ शकत नाही. घाबरला कोण, यम घाबरला. मग सांगितलं की म्हणलं हे बा, लोकांनी सांगितलं म्हणलं तुमचा डाव काय करू नका, मागू नका. डाव जर मागितला नाही तरी यमाला सुद्धा याला हात लावण्याची काय नाही. यावरून यमसुद्धा कोणाच्या ताब्यात आहे, कमाल भक्ताच्या. साधा भक्त आहे का साधा, असं म्हटलं आधा भक्त कबीर पुरा भक्त कमाल असं म्हटलं. सांगून वेळ जाते न सांग. ते कमालाचा दृष्टांत आहे म्हणून सहज सांगितलं. ते सांगितलं होतं बा कबीराने. जावणाला लागले पूजा करण्याकरता दुर्वा घेऊन ये की. तो दुर्वा घेण्याकरता कोण गेला, कमाल. नुकताच पाऊस पडलेला होता. त्या गवतावरती लहान लहान काय होते बिंदू होते. आणि तोडायला गेल्यानंतर बिंदू काय व्हायचे, म्हणजे कमाल. तो म्हणायला लागला आपण तोडायला लागलाय ना दुःख होते म्हणून एक गाव रडतात म्हणायला लागले. त्याला फार दुःख झालं बा, किती दुःख झालं. म्हणलं विनाकारण आपण दुःख दिलं याला म्हणून कोण रडायला लागला, कमाल. घरी गेला. अरे म्हणलं आणला का दुर्वा, पण तो रडून लागला. मला कशा करता रडतो तुम्ही. म्हणले बाबा तुम्हाला समजत नाही का, खुशाल मला आणखी त्यांना दुःख देण्याकरता पाठवता. ते बिचारे म्हणलं गवत बिवत रडायला लागला आणि त्याचा परिणाम असं दुःख झाल्यामुळे कोण रडायला लागला. मग तो आणखी कमाल म्हणत असतो, मला माणसाचं दुःख पाहून सुद्धा मला बसू येत नाही. माणसातला देव दिसत नाही, कशातला, आणि कमाला गवतातला देव. पुरा भक्त कोण आहे, राधा भक्त कबीर जाऊच्या दृष्टांत. म्हणून सगळ्या काळावरती सत्ता कोणाची आहे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी. हात जोडून उभा आहे तुकोबाराच्या दरबारामध्ये, ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये, नाही का.
नेऊ शकत नाही बा. प्रेत चाललेलं होतं, काय चाललेलं होतं. म्हणले महाराज विचारत म्हणलं हे आहे ना, काय करायचं सर्व असताना म्हणला मरतो कसा काळ. हे म्हणायला लागले, ज्ञानोबराय म्हणायला लागले, उठ की म्हणायला लागले. सच्चिदानंद बाबा म्हणून खुशाल मरणात चाललाय. उठूनच बसला, काय बसला केला वाचक वेदाचा. तेव्हा ज्ञानेश्वरीचा लेखक कोण आहे का नाही, असं आहे रेड. म्हणून काय काळी काळाचा वेदचा या गाते. आम्ही जे काही सांगतो हे आमच्या मनाचं सांगतो का काहीतरी त्याला नाही का वैदिक हे सांगतो. आम्ही जे काही बोलतो ते काही स्वतः वैदिक निष्ठ करतो. आमचा जो संप्रदाय आहे तो आजच निर्माण झालेला आहे का केव्हापासून निर्माण झालेला आहे सांगता येत. वैदिक संप्रदाय म्हणतात त्याला काल परिच्छेद नाही, काय नाही, कधीपासून आहे आनंद नाही का. वेदाची आहे का आनंद आहे, कोणापासून उत्पन्न झालेलं आहे का ते आनंद आहे किती. असा आमचा संप्रदाय काय अनादी आहे की वेदच आहे. श्रुती म्हणते वेद ज्याचं काय करते चिंतन करत असते. वेदाच्या याच्यामध्ये आनंदावे वेदा. आपला त्याच्यात अधिकार नाही तरी पण वेदामधूनच भगवद्गीता निर्माण झाली आहे. आणि भगवद्गीतेमधूनच ज्ञानेश्वरी काय झाली निर्माण झालेली आहे. तेव्हा वेद आनंदावे वेद. त्या वेदाचे काही बघा वेद एकच होतात. वेद म्हणजे ज्ञान. विरोधात्व आहे त्याच्यात कोणता म्हणजे ज्ञान. मग त्याचे 4 प्रकार केले. ऋग यजुर साम अथर्व. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद असे. आणि प्रत्येक वेदामध्ये 4 भाग असतात. त्याच्यामध्ये मंत्र त्याला संहिता असं म्हणतात. ब्राह्मण अरण्यक आणि उपनिषद. मंत्र म्हणजे याच्यामध्ये मंत्र देवतामध्ये देवादिकाची प्रार्थना केलेली असते. देवादिक काय त्याची काय केलेली असते प्रार्थना. त्याला मंत्र देवता असं म्हणतात. आणि ब्राह्मण याच्यामध्ये कर्म कसं करायचं, कर्माचे विचार कसा, अनुष्ठानं कसे करायचे, यज्ञ कसे करायचे याची संहिता सगळी त्याला ब्राह्मण असं म्हणतात. आरण्यक आणि उपनिषद जे ज्ञान आहे उपरी उपनिषेषु दशो जे होणार ज्ञान ते कुसुमी मुकुंडे शोभते. म्हणजे उपनिषदामध्ये केवळ ज्ञान आहे. काय उपनिषद उप म्हणजे जवळ, निषद म्हणजे बसवणं. ब्रह्माच्या हारीला नेऊन बसवतात म्हणून त्यांना काय म्हणायचं. मग त्याच्यामध्ये काही कर्मकांड, काही उपासनाकांड, काही ज्ञानकांड. ज्ञानकांडामध्ये हे घेतलेले आहे उपनिषद. पण त्याच्यात 10च उपनिषद जास्त प्रसिद्ध आहे. आनंदावे वेदा त्या उपनिषदाची कथा सांगतात. कोणीतरी ब्राह्मण आणि उपनिषद पाठ करतात. ईशकेन कटप्रश्न मुंडमालोक्य पेरियते पेरिय ब्रह्मा ब्रह्मनारण्य. परत आहे जवळजवळ बरंच वय होऊन गेला आणि काही भाग अजून काय राहिलेला आहे. तर त्याला भगवंताला दया आली का ब्राह्मणाचं काय केलं. संसार गेले. म्हणलं बाबा काय करतो. म्हणला वेद पाठ करत असतो. म्हणलं किती अजून इतका वेद शिल्लक राहिलेला आहे. मग अर्थ जाणून घेईल. काय करू अर्थ जाणून गेले. मग त्याला इतकाच भाग शिल्लक आहे. त्याला सांगितलं म्हणलं त्याचं वय किती संपलेलं आहे. म्हणजे आता काय संपर्क झालं आहे की आणि केव्हा तू वेद पाठ नाही. मला थोडा आहे पाठ करून टाकेल पुढे वेद काय. मग त्याला सांगितलं म्हणलं वेद किती आहे. ढिगासारखा दाखवला. म्हणला वेद 10च नसून किती आहे दशोपनिषद आहे. आनंद आहे आणि इतका वेद तुझं आयुष्यात काय आलेलं आता आणि कधी पाठ करणार आहे. म्हणून अर्थाकडे काय कर असे. म्हणून आनंद हवे. हा वेद कोणाचं गायन करतो. तुमचं आमचं का नाही का.
का तुमच्या जेजुरीच्या खंडोबाचं काय शिंगणापूरच्या महादेवाचं वेद दया आणि श्रुती म्हणती वेद ज्याचं काय करतो गायन करत असतो स्तवन करत असतो स्तुनंती वेदा हा असं आहे. आणि पुढे श्रुती म्हणती श्रुती म्हणजे काय निरपेक्ष रवा श्रुती असं म्हणा. निरपेक्ष म्हणजे ज्याच्या सांगण्याला दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता. साखरेत गोडी आणण्याकरता दुसरा कोणी पदार्थ आहे का? आहे का? मग साखरच दुसऱ्याला काय आणते? तिला गोडी आणण्याकरता आहे का? सूर्याला प्रकाश देण्याकरता दुसरा पदार्थ आहे का? का तोच सर्वाचं प्रकाशन करतो? निरपेक्ष रवा ज्याला आणण्याची अपेक्षा निरपेक्ष. अन्याला प्रमाण लागत असतं. एखादा कीर्तनकार कीर्तन करत असे, एखादा चरण देत असतो, लगेच वारकरी विचारतो म्हणला हे प्रमाण आहे का? मग काय सांगावं लागते? प्रमाण सांगा. बिना प्रमाण दिल्याशिवाय वारकरी काय करीत नाही. प्रमाण म्हणून श्रुती जी आहे ती सुतप प्रमाण आहे. काय बा अन्य प्रमाणाची त्याला आवश्यकता ती श्रुती म्हणती नेती वेद दया का ती श्रुती म्हण. मग त्याचं ज्ञान करून द्यायचं आहे कोणाचं? असा दिसतो का तुम्हाला? मग आहे कशाबरोबर? मग तो 15 अध्यायाचा त्याच्यामध्ये निरुपाधिक तत्वाचं ज्ञान कसं करून दिलेलं आहे नाही खरं. विचारला आहे निरुपाधिक सांगते उपाधी कोणता अध्याय? पुसलिया निरुपाधिक उपाधी का सांगितलं ऐसे प्रस्तुत गमे जरी. म्हणून बरं का विधिमुखाने वेदाला सुद्धा देवाचं वर्णन करता येत नाही. मग व्यतिरेक मुख म्हणजे त्या व्यतिरेकमध्ये त्याच्या दृष्टांत दिला आहे तुमच्या याच्यामध्ये. दृष्टांत साहेब नुकतंच लग्न झालेली मुलगी आहे. मग तुझ्या मैत्रिणी तिला काय होतात? भेटतात. आणि ते यजमानाला काय करतात? मग नाही का मंडळीची मैत्रिणीची पार्टी त्यांची आणि इकडे याच्या मित्राची पार्टी. मग त्याच्यामध्ये 10-5 मित्र आले असले मग ती विचारत असते सरळ सरळ बसून नाही पडद्याच्या आडून नाव घेऊन नाही काय घेऊन नाही. तर तो अलीकडचा काळ आहे बघा आलं का लक्षामध्ये. हाही नाव घेतो ती काय करते ए बाळू इकडे यजमानाला म्हणते काय म्हणते आणि तोही सुद्धा काय म्हणतो बेबी. अलीकडचा काळ सगळा पाश्चिमात्य संस्कृती आहे. म्हणजे पुढची संस्कृती लोपत चालली आता. तुम्ही काल काहीतरी जाऊ द्या हे वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून धोतर नेसलेला विद्यार्थी काय होतो. आता तुम्हाला धोतर नेसलं का मनुष्य दिसलं फार कठीण आहे. तुम्ही मागे एखाद्याला विचारलं म्हणलं ए बाबा काय वय आहे? म्हणलं 95 वर्षाचं आहे. काय नेसलं आहे? म्हणलं ही जरा काल आहेतच बघ. आता टोपी घातलेला आणि विचार नेसलेला मनुष्य दिसला फार. पाश्चिमात्य संस्कृती. मग त्याच्या मैत्रिणी विचारत असतात. पलीकडच्या ह्याच्यात यजमान बसलेला असतो ना 10-5 लोकांमध्ये. मग तिचे यजमान विचारतात त्याला म्हणलं हे पहिल्या रांगेत बसलेले आहे पहिले तुझे यजमान का? मग ती मान हलवून करते काय करते. मग ते समजून जातात हा तिचा काय नव्हे. मग अशी पाळी कोणावर येते? यजमानावर येते. मग ते विचारतात हा तुझा यजमान करते. मानही हलवत नाही बोलत नाही लगेच टाळी वाजवतात. पण लवकर तुझा यजमान काय झाला ओळखला गे. जसा आहे तसा सांगता येत नाही. त्याला म्हणायचं श्रुती दया
म्हणून पहिला आहे त्याच्यामध्ये हे दृश्याचा विचार केला. कोणाचा? दृश्याचा. दृश्यामध्ये दोन प्रकार पडत असतात त्याच्यामध्ये, एक कार्याध्यास आणि एक कारणाध्यास. मग कार्याध्यास परमात्मा आहे का? नाही, नेती. कारणाध्यास आहे का? मग कारणाध्यास नाही आणि कार्याध्यास नाही. अधिष्ठान कोण आहे? परमात्मा आहे. मग श्रुती मान हलवते का गप्प बसली? त्याला शाखां चंद्र न्याय समजतात. लहान मुलाला चंद्र दाखवायचा आहे. कोणता? पौर्णिमेचा का? कोणाला दाखवायचं? लहान मुलाला. मग त्याला चंद्र दाखवायचा आहे. आता चतुर्थी झाली ना, मग तो चंद्र दाखवायचा त्याच्यामध्ये. मग बाप काय करतो? अगोदर झाड दाखवतो. काय दाखवतो? मग झाड दाखवण्यामध्ये हे आहे की चंद्र दाखवायचा आहे. मग झाड का दाखवतो? एकदम चंद्र दाखवता येत. मग तो झाड दाखवतो. मग तो बाळू म्हणतो, बाबा हे झाड आहे काय? लिंबाचं चाक काय आहे त्याचं? पुढे आणखी त्याची शेवटची फांदी दाखवतो. कशाची? आता झाडावरून वृत्ती कुठे आणली? फांदीवर आणली. पण सांगतो म्हणला तर आड फांदी दिसते का? मग आड फांदीवर आणली आणि मग त्या फांदीच्या शेंड्यावर आणतो. कशावर? ते दाखवायचा कोण आहे? आणि दाखवतो काय? फांदी, शेंडा दाखवतो. मग सरळ बघा म्हणतो. ते मुलाला काय सांगतो? आता फांदी नाही पाहिजे, सरळ पाहागे. सरळ पाहिल्यावर कोण दिसतो? त्याला शाखा चंद्र नाही. मग सर्वाचा निराश केल्यानंतर जे तत्ववृत्ती त्याला काय म्हणा? मग त्याला चंद्र पाहिजे. देहा नव्हे मी हे सरे. मग काहीच उरत नाही का? मग त्याचं काय होते? मग त्याला चंद्राचं काय होत असते? त्याला शाखा चंद्र नाही. या दृष्टीने परमात्म्याचा काय करून देतात? मग ज्ञान करून देतात. भेदजया श्रुती म्हणती. काय करेल? तो का म्हणे? हा बाई तू एवढं मोठं आम्हाला परोक्ष ज्ञान झालं. कोणतं ज्ञान झालं? पण कोणतं ज्ञान झालं पाहिजे? अपरोक्ष झालं पाहिजे ना. कारण परोक्षाने काम मागत नाही. आपण जेवायला बसलो, पक्वान्न वाढलं, काम मागतो का? डोळ्यांनी दिसते. परोक्ष ज्ञान आहे. कोणतं आहे? ते कुठं गेलं पाहिजे? हात. म्हणजे शुद्धीची काय होते? एखादं प्याल्यामध्ये पाणी आहे, दान जात असते का? प्याल्यातलं पाणी कुठं आलं पाहिजे? मग ताण्याची काय होते? तसा हृदयामध्ये मी रस्ता सर्व का भ्रांतासी काम. त्याचं दर्शन आहे. म्हणून तुका म्हणे निज, आणि तोच आपलं स्वरूप आहे. कोहम कदमिदम जातम कोय उपादानम किमस्ते. न हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. कोण आहात? भिक्षुर न चाहम. म्हणजे काय करे? संपलं की. आता पुढचा कोणता आहे तुमचा? घालून अश्विनी वाढता पण आणखी 2-3 मग काय ना क्रमाक्रमाने त्याचा काय करू? राहिलेला विषय कधी सांगू?